MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी. घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणि तब्बल 1,91,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून घरफोडीचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री M. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव आणि त्यांच्या टीमला विशेष जबाबदारी दिली. दिनांक 1 ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कोंड्याळ शाळेजवळ 2 संशयित सोने विक्रीसाठी येणार आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. दोघांची नावं पुढील प्रमाणे: बंडू मधुकर पवार, वय 28 वर्षे, आणि उमेश प्रकाश काळे, वय 30 वर्षे. सखोल चौकशीत त्यांनी विनायक नगर आणि बोळकोटे नगर MIDC परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. या प्रकरणांतून 37.36% ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 198.80% ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण 1,91,700 रुपयांचे मौल्यवान दागिने हस्तगत करण्यात आले. ही कामगिरी यशस्वी करण्यात सपोनी भरत चंदनशिव, पोहेकर राकेश पाटील, एकनाथ उबाळे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, सुहास अर्जुन, शंकर याळगी आणि इतर अनेक पोलीस अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. सोलापूर शहर पोलीस दल गुन्हेगारी रोखण्यासाठी नेहमीच सज्ज आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे चोरट्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज तुमच्या शहरातील बातम्यांसाठी नेहमी तत्पर. बघत रहा, ऐकत रहा आणि शेअर करत रहा राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज. नमस्ते, मी PI चंदनशिव, नेमणूक गुन्हे प्रकटीकरण शाखा MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर. दिनांक 1/8/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे 2 इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी गुप्त बातमी मिळाली. त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेतलं. त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाण्याकडील गुन्हा नंबर 488/25 BNS कलम 305 331-34 त्याचप्रमाणे गुन्हा नंबर 536/25 BNS कलम 305 331-34 प्रमाणे गुन्हे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील उर्वरित गेला मुद्देमाल पैकी गुन्ह्यातील गेल्या मुद्द्यापैकी 36.37 आणि 198 चांदी असं एकूण 1,700 रुपयांचा जप्त करण्यात हे रेकॉर्डवरती विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे तपास केला असता दुसरा जो तपास केला त्यामध्ये 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. बाकी इतर ठिकाणी काही केलेलं